हेच त्यांना मी समजावून सांगत होते। शुभूचं हल्ली माझ्याकडे लक्षच नसतं। आशू जेव्हा घरी होती ना तेव्हा ऑफिस मधनं आल्यानंतर पहिल्यांदा तू तिच्या रूम मध्ये जायचास, बाळाची चौकशी करायला म्हणे। आशूच्या पोटात बाळ होतं, मग माझ्या पोटात काय? समीर आला शेवटी। हो आई, मी आलोय। किती दिवस आहे रे सुट्टी? आहे, थोडे दिवस आहेत। थोडेच दिवस आहे? मग तुम्ही दोघं ताबडतोब निघून या इकडे। कधी एकदा तुम्हाला दोघांना भेटेन असं झालंय। आशू आहे ना तिकडे, दे तिला फोन, ती बरोबर घेऊन येईल तुला। आई अगं ती इथे नाहीये, मी कामात आहे, नंतर करू का फोन? हो का रे, आता कामातच आहेस म्हटल्यावर काय बोलणार। आणि हे बघ, येण्याचं ठरवून मगच फोन कर। हो। कळलं समीर, माणसाला खोटं का आणि कशासाठी बोलावं लागतं? आपल्याच माणसांना जपण्यासाठी। नीता, आय एम सॉरी। पण तू असा वेड्यासारखा विचार मनातही आणू नकोस। आपलं बाळ मला हवंय। आजपासून मी तुझ्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही करणार। मग मी काय करू? कुठल्याही प्रकारचा आनंद नाही, शेअरिंग नाही। पण मला इथे नाही राहायचं रे। ढेकडासारखा पळून जा। किती सरोगसीचा प्रयत्न करणार होती तेव्हा मोठं लेक्चर दिलं होतंस मला। पुरुषत्व कुठे गेलं वगैरे विचारत होतास। आता मी तुला विचारतो, ज्या मुलीने तुझ्यावर फरार असल्याचा आरोप येऊ नये, तुझी अमेरिकेत डिग्री घेण्याची इच्छा मोडू नये, तुझी आई मरणाच्या दारातून परत यावी म्हणून हे पाऊल उचललं, त्या मुलीला तू अशा केविलवाण्या परिस्थितीत सोडून जाणार आहेस? सुशिक्षित आहेस ना? सरोगसीचा अर्थ कळतो ना तुला? तिने एका मुलाला जन्म दिला म्हणून ती तुला नकोशी झाली? काय त्या शिक्षणाचा उपयोग? आणि विचार जर हे असेच असतील ना जुनाट, तर खरंच आशूने इतका त्याग करावा इतकी तुझी लायकी नाही असेल। हे काय करताय वंसा? काय करते म्हणजे? दृष्ट काढते, दिसत नाही? त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये, पण हे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ काय? इरा, दृष्ट आहेच तशी जबर। पोरीकडे मायेच्या नजरेनं बघता का एक जण तरी या घरात? येता जाता घालून पाडून बोलणं चालू असतं आणि घरच्यांचा सोडून बाहेरच्यांचा उदो उदो चालू असतो। हे पाकिट अश्विनीला नेऊन द्यायचं किटीच्या घरी, आणि काम झालं की मला फोन करायचा। ओके सर। पण जरा सांभाळून, कोणालाही कळता कामा नये। माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी उभी होतीस, तो चुकीचा असो किंवा बरोबर। माझं दुःख तू झेललंस, माझ्यावर खूप होत कारण तुझं कधीच नाही फेडू शकत। आशू,